कोणताही कार्यक्रम असू दे त्यामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी असते। त्यामुळे यातील जवळजवळ 100% महिला आणि 90% पुरुष मला ओळखतात। त्याचप्रमाणे आपला आदिवासीचा सतीश दादा पेंदा यांच्या माध्यमातून आपला आंबेगाव तालुक्याचा एक चेहरा आपले प्रवीण दादा पारधी असतील यांच्या माध्यमातून प्रथमतःच आपण ही आदिवासी हक्क अधिकार परिषद ही आज आपण घेत आहोत। परंतु तुम्ही आता मी पाहिलं आल्यापासून जवळजवळ 1-1.5 तास सगळ्या माझ्या रणरागिणींची भाषणं मी ऐकली आणि आदिवासी भाग आपण फक्त आदिवासी म्हणतो, आदिवासी मागे राहिलेत, मागास राहिलेत, त्यांच्याकडे लक्ष देत नाही, सरकार असं करतं तसं करतं। त्यापेक्षा मी आता तुम्हाला सर्वांना एक सांगेन, आता ह्या ज्या माझ्या भगिनी मी आता यांच्याबरोबर तासभर बसले, याच्यातल्या ह्या सर्वच प्रत्येक कोणत्या ना कोणत्या गावच्या सरपंच आहेत, म्हणजे त्या कोणत्या ना कोणत्या गावचं नेतृत्व करतायत। सरपंच म्हणजे तो गावचा प्रथम नागरिक आहे आणि त्या शिक्षित महिला आहेत। आता आमच्या अनिताताई म्हटल्या माझं शिक्षण काहीच नाही, शिक्षण काही नाही, परंतु वास्तविकता त्यांनी जी मांडली ती शिकलेली महिला सुद्धा मांडू शकत नाही। आता त्यांनी सांगितलं किती करोडची प्रॉपर्टी असू द्या, तुमचा रुपया तुमच्या बरोबर जात नाही। मग तुम्ही फक्त पैशावर इलेक्शन करता, तात्पुरते तुम्ही जे समाज बांधव मागास वर्गात आहेत त्यांना तुम्ही फक्त पैशावर विकत घेता, परंतु 5 वर्ष परत त्यांचं काय होतं हे तुम्ही पाहायला येत नाही। आतापर्यंत माझ्याकडे कोणतंही फक्त तालुका प्रमुख सोडून पद नाही। जरी तुम्ही म्हणत असाल मागच्या वर्षी पूर्ण पावसाळ्यात तुमचा वरचा सगळा भाग मी पिंजून काढलेला आहे, प्रत्येकाच्या घरात ताई अनेकदा ताई तुमच्या अशा पाणी शिरलेल्या खोल्यांमध्ये मी तुमचा मसूरची आमटी भात खाल्लेला आहे वरती, आणि ह्या महिलांचं इतकं प्रेम माझ्यावर आहे। आजही कधी मला यायचं म्हटलं तरी कधी मी दिवसभरात हा भाग इतका प्रेमळ आहे की कधी उपाशी माणूस जात नाही। आणि दुसरी गोष्ट, मागच्या वेळी माळीन झालं, माळींच्या वेळेला जे झालं, माळींच्या नंतर तिथं माळींचं पुनर्वसन झालं, परंतु गेल्या वर्षी पुन्हा एकदा माळींच्या आपल्या मोंडुळे कुटुंबाचं पुन्हा एक घर पडलं। त्यामध्ये ती एक महिला, तिची मुलगी, तिचे पती 3 जण त्यामध्ये जखमी झाले होते आणि त्यांना सरकारी दवाखान्यात आपल्या तिरपाडच्या आणलं होतं। तिरपाडला त्यांच्यावर काही झालं नाही, तिथे 108ला मी कॉल करून तिथून तिरपाडवरून त्यांना मंचरला घेतलं आणि मंचरला घेतल्यानंतर तिथं त्यांच्यावर आपण सगळ्या सुविधा दिल्या, त्यांच्या बाबत पुन्हा मांडलो। आता ताई म्हटलं आम्हाला घरकुल मंजूर होत आहे पण जागा नाहीये। आता तुमच्या एवढ्या शासकीय जागा आहेत, गायराना आहेत, तिथं जर ह्या लोकांना जागा त्या भागात अवेलेबल करून दिल्या तर त्यांच्या घरकुलांचं पण काम होईल। आतापर्यंत फक्त राजकारणी आता आमदारांनी सांगितलं तसं फक्त आश्वासनं देतात आणि आश्वासनं देऊनच ते पासार होतात आणि ही सत्यस्थिती आतापर्यंतच्या 35 वर्षाच्या काळातली। परंतु ज्यावेळी मी पावसाळ्यात फिरत होते त्यावेळी पसारवाडीचं गेल्या वर्षी पूर्ण डोंगर सुटला होता, ती लोक अगदी जीव मुठीत धरून जगत होती। त्या पसारवाडीला जागेचं हे करणं, त्यांचं पुनर्वसन करणं, अगदी प्रत्येक कुटुंबात त्या पावसात मी स्वतः जाऊन तिथं काम केले। मग जर मी सामान्य नागरिक असून जर हे करू शकते तर हे लोकप्रतिनिधी आहेत, यांना आपण निवडून दिले, हे सरकारी यांच्यात गृहमंत्रीपद आहेत, राज्याची मंत्रीपद आहेत, तरी जर यांनी ठरवलं असतं तर आतापर्यंत तुमच्या समाजाचं काही झालं असतं। परंतु मी आता तेच तुम्हाला सांगेल, फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिली तुम्हाला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। ज्यावेळी तुमच्याकडे शिक्षणाची ढाल असेल, तुम्ही सर्वजण एकत्रित असाल, तुमची संघटना मजबूत असेल, आज का होईना प्रवीण दादाने तुम्हाला आवाज दिला आणि त्याच्या हाकेवर तुम्ही एवढे एकत्र येऊ शकता। तर ही जर तुमची एकजूट कायम दिसली तर सरकार काय, सरकारच्या बापाला तुमच्या पायाशी यावं लागेल आणि तुमचा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही। एवढंच बोलून मी थांबते, वेळ झालेली आहे, मला चिठ्ठी आलेली आहे। जय आदिवासी।